ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी आता शिवाय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आहे। चर्चांना उधाण आलंय, मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकर यांनी सांगितलंय। साम टीव्ही सोबत बोलत असताना धंगेकरांनी ही माहिती दिलेली आहे। तर रवींद्र धंगेकर यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी केली। या संदर्भात धंगेकर नेमकं काय म्हणाले बघूया। कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार याच्या बातम्या सुरू आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी याच विषयावर माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हटले प्रयत्न करतो। आता काही गोष्टी असतात त्या वैयक्तिक असतात, ते जरा अडचणी निर्माण झाल्या तर भेटावं लागतं। भेटलो मी त्यांना। माझी तीच अडचण होती की मी कोणाला भेटायला तर बातमी होईल, त्यामुळे मला भेटणं बी होत नाही। आणि पूर्वी विधानसभेत असताना किंवा त्याच्या अगोदर माझ्या भेटीगाठी व्हायच्याच ना, पण आता गेलं की बातमी होती। ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना, दादांना 100 वेळा भेटलो। उलट मी गेलो ना या 2 महिन्यात। दादांना भेटायचं होतं, माझं काम आहे त्यांच्याकडे, आता त्यांनाही नाही भेटलो की असं होतं काहीतरी। काँग्रेसमध्येच आहे ना आता मी, तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे। म्हणजे रवींद्र धंगेकर कुठेही जाणार नाही? नाही जाणार। माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।